गुड मॉर्निंग मित्रांनो, वेळ झाली आहे सकाळची 5:30 वाजता। आता आम्हाला आमचा योगा सेशन आहे, तरी सगळेजण बघा, सगळेजण रेडी आहे। NSS ची टी शर्ट लावून आहे सगळेजण। आता आम्ही जाणार आहोत योगा करायला। मित्रांनो, तुम्ही बघू शकता कागदी मेश्राम किती मेहनत करताना। कागदी मेश्राम मध्ये लिडरशिप स्किलचा खूप असा प्रादुर्भाव उत्साह झालेला आहे। खूप इम्प्रूव्हमेंट झाला आहे कागदी भाऊ मध्ये। कागदी भाऊ बघा सकाळपासून काम करण्यामध्ये लागलेला आहे। कागदी भाऊ सकाळी 3 वाजतापासून उठलेले आहे आणि 5 वाजेपर्यंत ते सगळ्यांना उठवायचं काम करत होते। तर राजभाऊ, तुम्हाला काय वाटते कागदी बद्दल? त्यांना स्वतः एकदा योगा केला 1 घंटा, इकडे आता दाखवणार आपल्याला योगा शिकून आले ते 4 योगा नवीन शिकून आले, तर त्यासाठी म्हणून। तर मित्रांनो ग्राफ बघितला का तुम्ही? त्यांनी 2 ते 3 वाजेपासून उठलेले आहे। सगळ्यांना असे 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 करून ढकलू उठवलेले आहे। चादर काढले लोकांची, शिवा खाल्लेल्या आहे मित्रांनो लोकांच्या। कागदी मेश्राम बरोबर खूप प्राऊड झालंय आम्हाला। खूप इम्प्रूव्हमेंट आली आहे। मग तुम्हाला काय म्हणत आहे? थंडी लागून राहिलेली आहे मला, तर येतं याचं नव्हतं पण जबरदस्ती आणण्यात आलेलं आहे। माझी स्वतःची काही इच्छा होती नाही पण आलेलं आहे मी इकडे। करण भाई लागून काहीतरी म्हणत आहे। रोहित भाई 4 वाजता नाही उठली, रोहित भाई 1 वाजता उठून सगळे काम करायला लागले। श्रमदान 1 वाजतापासून चालू केलं। वृक्षारोपण 3 झाडं लावली कार्यकर्ते, आणि त्यांना आमदाराचे इलेक्शन लढायचे त्यांचे मत होते। असं आहे बघ कागदी भाऊचा काम। ठीक आहे मित्रांनो, कागदी मेश्रामचा हे नवीन वादा आहे की आपण इलेक्शन मध्ये उभा राहणार आहे नेक्स्ट इयर। ओके हा आहे आजचा आपला पटनाटकचा ग्रुप, आदर्श ग्रुप आहे हा। कौन होते हैं हम और आप, नारियों से उनके अधिकार छीनने वाले। इसीलिए भाइयों और बहनों, आप सभी अपने अधिकारों और अपने कर्तव्यों के प्रति सजग रहिए। तर मित्रांनो, आता यांचा हे झाला आहे। आदेश पांडे, तुम्हाला काय वाटते आपल्या पटनाटकाबद्दल? कसं झाला? तर मित्रांनो, तुम्हाला बेस्ट ऑफ लक। आता मी तुमच्यात येणार ना? ठीक आहे मित्रांनो, हा वाईल्ड कार्ड एंट्री आहे, टाइमवर आलेला आहे। तर मित्रांनो, आता आपल्या याचं काम संपलेलं आहे। आता आपण चाललो पशुचिकित्सेला। आता इकडे असे बैल वगैरे सगळे पहा, दाखव ना। तर इथे सगळा कार्यक्रम चालू आहे आपला। तर इथे या बैलांचं आता लसीकरण होणार आहे। तर ते वेटरनरी डॉक्टर आले, त्यांनी इंजेक्शन देत आहे। तर मी 1-2 फोटो टाकून देईन त्या लसीकरणाचे, कसे करतात कशा प्रकारे करतात। तर इथे आपले गोपाल भाऊ पकडून येतात बैलांना। तुम्ही बघू शकता इथं लसीकरणचा कार्यक्रम चालू आहे। इथं ह्या बकऱ्यांना आपलं लसीकरण करणार आहोत। मी इथं फोटो काढतो बघा। आता हे अशा प्रकारे इंजेक्शन देतात बघा। बकरी लढली तरी काय नाही, त्या जीवनासाठीच आहे सगळं। मित्रांनो, काय वाटते करणं बाजूला? अरे खूप चांगलं वाटत आहे, खूप चांगली स्कीम आहे ही गव्हर्नमेंटची स्कीम आहे। चला, खूप कमी शुल्क मध्ये होत आहे। धन्यवाद। फक्त 5 रुपये लसीकरण च्या हिशोबानं इथं आहे। खूप कमी शुल्क मध्ये होत आहे बघा। अशा प्रकारे बकरीला पकडले जाते आणि लसीकरण केले जाते। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे तेजस मेहरेने असा हे डब्बा आलाय स्प्रेयरचा। तर याच्यामध्ये सायपर मिथ्रेन आपण 10% टाकलेला आहे। तर याच्यानं आपण जे गेचुडी वगैरे राहतात त्याला आपण गोठ्यामध्ये मारणार आहोत। त्या गोठ्यामध्ये मारणार तर मग त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकते। तर बघा, आता मला खरंच वाटतं का मी ॲग्रीमध्ये आलो म्हणून आता प्रॅक्टिकल वगैरे करून। आजपर्यंत सायपर मिथ्रेन मी बुकामध्ये ऐकला होता, आता टाकून बघितला आता यांनी मारून पण बघणार। तर बघा, अशा प्रकारचा गोठा आहे, त्याच्या अंदर आपण मारणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता डॉक्युमेंटरीसाठी आनंदवनचे डॉक्युमेंटरी मेकर्स आलेले आहे। यामध्ये यांनी पशुचिकित्सालयाचा डॉक्युमेंटरी काढत आहे। तुम्ही बघू शकता इथं कॅमेरामॅन सगळे आलेले आहे इथं आणि तिथं। तर यांनी हे करत आहे। आता आपण बघू डॉक्युमेंटरीमध्ये काय होते काय नाही, आपण त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ काय आहे बघा। तर मित्रांनो, इथं गोपाल भाऊला इंजेक्शन कसं मारायचं ते शिकवत आहे बघा मित्रांनो। लॉक करायचं, लॉक कर खाजव दो काढलं कसं एक मिनिट निधन मारलं खाजव कर पहिले खाजव तर मारी तू। मित्रांनो, आता आपला सगळा चिकित्सा वगैरे झालाय।
पियुष भाऊचा नाटक पुरा हिट झालेला आहे. तर आपण त्यांनी आता आनंदमधले ते फोटो काढायला आलेले मित्रांनो. तर आपण फोटो काढू. चला तुम्हाला फोटो दाखवून दे मी या ब्लॉग या व्हिडिओच्या नंतर. मित्रांनो आता आपला पशुचिकित्सा वगैरे झालाय. आता आपण जाणार जेवण करायला. इथं आपले फोटो वगैरे अपलोड करणं चालू आहे. अपलोड म्हणजे जे लॅपटॉपवर टाकणं चालू आहे. तर इथं आपले पोट्टे झोपले आहे सगळे. त्यांना काही इंटरेस्ट वाटत नाही. नादबळे काही म्हणा का म्हणून त्यांच्या मोबाईलची चार्जिंग नाही झाली म्हणून तो नाराज झालाय माझ्यापासून. तर आपण जेवण करू मग समोरचा बघू काय. तर मित्रांनो इथं आपले वेटरनरी डॉक्टर सतीश सर आले. त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केला. त्याने आपल्याला क्रायोकॅन आणि रेक्टम पाल्पेशन आणि खच्चीकरण या तिघाबद्दल खूप चांगला असा मार्गदर्शन केला होता. तुम्ही बघू शकता फोटोजमध्ये. तर मित्रांनो यानंतर आपली एक्सटेम्पर स्पर्धा होती जी आपले सर लोकांनी आयोजित केली होती. त्यामध्ये आपल्याला चिठ्ठी काढायला लागते आणि एका टॉपिकवर म्हणायला लागते. तर इथं मोडघरे भाऊ आणि गुलगाने भाऊनं फुल माहोल करून टाकला. तर त्यानंतर माझी बाडी होती. बघा आता आपला आता सत्र चालू आहे. चायचा ब्रेक झाला आहे. त्यानंतर पहिला माझाच आहे. तर गुलगाने भाऊ इथं काहीतरी म्हणणार आहे. काहीतरी म्हणले ते बहुत जबरदस्त वाटला मला. म्हणाले सांगा बरं. आता काय म्हणायचं आठवून नाही राहिलं. जेव्हा बोललो होतो तेव्हा भाऊनी काही रेकॉर्डिंग केली नाही. आता भाऊ बोलणार आहे. तेव्हा पाहू भाऊ काय बोलते. भाऊ काय नाही भाऊ चहाचा आस्वाद घेऊया. तर मित्रांनो बघा सगळे NSSचे व्हॉलेंटियर्स इथं बसलेले आहे. इकडे सर्व टीचर्स लोकांना बसलेले आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. हा गेम इकडे एक चालू आहे. त्या गेमचं नाव आहे एक्सटेम्पर. तर प्रत्येकाला एक एक टॉपिक भेटते आणि त्या टॉपिकबद्दल बोलायला 5 मिनिटं भेटतात आणि त्या टॉपिकवर 5 ते 10 मिनिटासाठी एका व्यक्तीला बोलायला लागते. तर याच्यानंतर दिमाग मोरे बोलणार आहे. तर बघा त्याला कोणता टॉपिक भेटते. माझा टॉपिक आहे माझा आवडता मित्र. तर माझे खूप सारे मित्र आहे. सगळेच माझे मित्र आहे. मी जिथे जातो तिथे मित्र बनवतो असे माझे मित्र म्हणतात. माझे खर्रा खाणाऱ्यापासून बिडी पिणाऱ्यापासून दारू पिणाऱ्यापासून IIT वाले मित्र, GMC वाले मित्र आणि मोठे मित्र लहान मित्र सगळेच असे मित्र आहे. मी सगळ्यासोबतच चांगला राहतो. ते पण माझ्यासोबत चांगलं राहते. मी ज्या मित्रासोबत असतो मी त्यासारखा असतो. IIT वाला असला की तू बी IITian मी बी IITian. दारू एक माणूस नाही प्रेम मार्केटिवार तो एक चांगला मित्र बनला आपला वरोड्यामध्ये. त्याला मी खूप NSS मध्ये आणण्याचा प्रयत्न केला पण तो येऊ नाही शकला. प्रेम भाई देख रहा हूँ तो आणि जयनं जसं म्हणला मी व्लॉगिंग करतच राहीन. आज केला उद्या केला परवा पण करेल. तो ब्लॉग चालू आहे आपला. सगळे हाय म्हणून टाका त्याला. प्रेम भाई देख रहा हूँ तो आय मिस यू व्हेरी मच. तर थँक्यू सगळ्यांना. तर मित्रांनो आजचा आपला दिवस संपत आलेला आहे. आता कल्चरलचा कार्यक्रम आहे आपला. तरी आता आपण जेवणाचा कार्यक्रम आहे पंकज दाखवून दे मित्रांनो. तर आपल्याला सगळं आता इथं अरेंजमेंट करतात प्रज्योत भाई लाईक मारून दे थोडा. लाईक सबस्क्राईब सगळं करा. इथं महेश्वर भाऊ आपले साऊंडवर बसलेले आहे. सगळं खतरनाक कार्यक्रम होणार आहे आज. तर मी तुम्हाला आजच्या कल्चरची क्लिप्स टाकून देतो. आपला एक डान्स आहे छोटासा तेवढासा बघता आपला. मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही फुल टेन्शन मध्ये इथं पोरं बसलेले आहे. यांनी अँकरिंग करणार आहे आदर्श आणि गहाणे सिस्टर्स सोनवाने सिस्टर्स. तर पांडे अँड सोनवाने. तर तुम्हाला काय वाटतं अँकरिंग कशी होणार तुमची. आम्हाला वाटतं चांगली झाली तरी काही आम्हाला फरक नाही पडत. आमची पण चांगली नाही झाली. काय वाटतं रे पंढरपुराची शान कोण आहे. अगं ते कोणाला नाही माहित. पंढरपुराची शान म्हणजे श्री पंढरीनाथ भगवान म्हणजे श्री हरी विठ्ठल. तर याच पंढरपुराचे दर्शन घडविण्यासाठी येत आहे आचल अँड ग्रुप भारूड प्रस्तुतीसाठी. पंढरीनाथ महाराज की जय. पंढरपुराची शान शिवाजी भारत माता की भारत माता की वंदे मातरम वंदे मातरम. मित्रांनो आपला इथं सांस्कृतिक कार्यक्रम चालू झाला आहे. भाऊ फुल माहोल. अंजली काय म्हणायचं तुला काय म्हणायचं काय. अरे हे का म्हण ना काहीतरी. खूप मजा चालू आहे आणि एन्जॉय करतो. आम्हाला चक्कर सुद्धा येते.
तर मित्रांनो आता आपला आजचा आखरी दिवस होता कल्चरलचा. तर कल्चरल म्हणजे NSS चा. तर आपण मित्रांनो आपला यांना विचारू, तुम्हाला कसं वाटतंय? एकदम छान. तुम्हाला कसं वाटतंय? कागदी भाऊची गरज नाही. दीपक भाई बता. एकदम झक्कास, एक नंबर, अतिशय अप्रतिम. मजा आ गया. उनको वो बोलेंगे तू चलेगा. चला तुमचं सांगा. गोपाल भाऊ डायरेक्ट गॅदरिंग मध्ये सांगतो म्हणते. गोपाल भाऊ डायरेक्ट गॅदरिंग मध्ये दाखवताय म्हणते. सरप्राईज गॅदरिंग पर्यंत सर्वांना गोपाल भाऊची जी होणारी आमची होणारी जी वहिनी आहे तिचं नाव सर्वांना सांगणार आहेत. तरी प्रेक्षकांनो जरा वाट बघा, लवकरच आपली गॅदरिंग पण होणार आहे आणि आपल्या वहिनी पण रिव्हील होणार आहेत. तर मित्रांनो जर तुम्हाला वहिनी बघायची असेल तर आमचा व्लॉग बघत राहा. वहिनी रिव्हील त्यावेळेस होणार आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर राज, हॅपी बर्थडे टू यू. मित्रांनो राज आज बिलकुल 15 वर्षाचा झाला आहे. तरी थँक्यू मैं 21 का हो गया वैसे. तो मित्रांनो हा खोटं बोलताय, हा एज लपवायचा प्रयत्न करतो, मोठा दिसण्याचा प्रयत्न करतो, पण तो आज खरंच सांगतो तो 15 वर्षाचा झालेला आहे. कसं वाटतंय तुम्हाला? लय खुशी होत आहे मला. आता